मंजूच्या मालिकेमध्ये आपल्याला आता एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पूर्वाचा खास माणूस म्हणजे फडतरे याने मानिनी ही अमरीच्या म्हणजेच मंजूच्या घरी असल्याचा फोटो हा आता पूर्वाला पाठवून दिलेला आहे आणि त्याने आता मोठा स्फोटच घडवून आणलेला आहे. कारण पूर्वाला समजले की ज्या व्यक्तीच्या शोधात ती होती ती व्यक्ती तर मंजूच्या घरी अगदी सेफ आहे आणि जेव्हा पूर्वा तेथे पोहोचते तेव्हा सत्य आणि मंजूने अगदी भारी गेम खेळून मानिनीला तेथून गायब केलेलं आहे आणि त्यामुळं पूर्वाची भयानक चिडचिड झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वतःला शहाणं समजणाऱ्या या पूर्वाला बरोबर सत्या मंजूने बुक्कीत टेंगूल देऊन तिची चांगलीच फजिती केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळं मानिनी तिच्या हातून कशी निसटली आहे. सत्या आणि मंजूने बलमा आणि जयदेवच्या बरोबर मानिनीला अगदी सेफ ठिकाणी कसं ठेवलेलं आहे ते आपल्याला भागात पाहायला मिळणार आहे. जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. सत्य आणि मंजूला जशी खबर कळते की मानिनी बेशुद्ध पडलेली आहे आणि आता डॉक्टरांची गरज आहे, तेव्हा सत्या मंजू डॉक्टरांना घेऊन अमरीच्या घरी म्हणजेच मंजूच्या घरी पोहोचलेल्या आहेत. अमरी त्यांना लगेच घरामध्ये घेते, पण तेवढ्यात बाहेरच फडतरे कॉन्स्टेबल तेथे आलेला आहे आणि त्याला दिसलेलं आहे की सत्य आणि मंजू धावत पळत हे मंजूच्या घरी पोहोचलेले आहेत, म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार आहे. आणि लगेच पूर्वाचा चमचा हा फडतरे त्याने लगेच पूर्वाला फोन करून ही बातमी दिलेली आहे आणि पूर्वाला सांगितलेलं आहे की सत्य आणि मंजू हे मंजूच्या घरी गेलेले मला दिसत आहेत. पण पूर्वाला यामध्ये काही आश्चर्य वाटत नाही. पूर्वा त्याला म्हणते, फडतरे असलं सांगायसाठी तुम्ही फोन केलाय का मला? फोन ठेवा. तेव्हा तो म्हणतो, तसं नाही मॅडम, अहो एवढ्या त्या मंजू आजारी आहेत तरी देखील इथं आलेल्या आहेत म्हणल्यानंतर मला जरा आश्चर्य वाटतंय. पण पूर्वाला मात्र यामध्ये काहीच आश्चर्य वाटत नाही. तेव्हा तो पुढे अजून सांगतो की सत्य आणि मंजू यांच्याबरोबर डॉक्टर देखील आहे. तेव्हा ती म्हणते, डॉक्टर असेल तर घरात कोणतरी आजारी असणार आहे ना? फडतरे तुम्हाला समजतंय का? तुम्ही माझा महत्त्वाचा वेळ वाया घालवत आहात. तेव्हा फडतरे अजून एक पाऊल पुढे जाऊन म्हणतो, मॅडम तुम्ही जरी हे साधं म्हणत असलात तरी मला हे काही साधं वाटत नाही. कारण मंजू मॅडम एवढ्या आजारी असून सुद्धा डॉक्टरांना घेऊन त्या त्यांच्या घरी आलेल्या आहेत, म्हणजे इथं नक्कीच काहीतरी राडा झालेला आहे असं मला वाटतंय. तेव्हा पूर्वा त्याला सांगते, जर असं असेल तर तेथे जा आणि नीट लक्ष ठेवा. असं म्हणल्यानंतर आता फडतरेला असं वाटतंय की आपण तेथे जाऊन प्रत्यक्षात पाहिलं पाहिजे आणि एखादा फोटो किंवा व्हिडिओ काढून पूर्वाला पाठवूनच दिला पाहिजे. पूर्वाने मात्र या गोष्टींना अजूनही काही सिरियस घेतलेलं नसतं आणि तिने फडतरेला फोन ठेवायला लावलेला असतो. आणि इकडे सत्या मंजू आतमध्ये आलेला असतात. डॉक्टर पाहतात की आता मानिनी ही बेशुद्ध पडलेली आहे आणि ते मानिनीला चेक करू लागतात. मानिनी अजूनही शुद्धीवर आलेली नसते. तेव्हा डॉक्टर म्हणतात, यांना आता हॉस्पिटल मध्ये नेऊन ॲडमिट करणं गरजेचं आहे. हे ऐकल्यावर सत्या मंजूला मात्र आता टेन्शन आलेलं आहे. कारण या सगळ्या गोष्टीमध्ये जर का पूर्वाला समजलं की मानिनी आपल्याकडे आहे तर मोठा घोळ होणार आहे. पण तेवढ्यात फडतरे हा बरोबर खिडकीमध्ये येऊन बसलेला आहे आणि त्याने पाहिलेलं आहे की आतमध्ये एक व्यक्ती आजारी आहे आणि तिच्या भोवती सर्वजण जमा झालेले आहेत. पूर्वाने आपली गोष्ट मनावर घेतलेली नाही. आता त्यांना आपण एक व्हिडिओज करून पाठवूया किंवा एखादा फोटो काढून पाठवूया असा विचार करून फडतरेने एक फोटो काढलेला आहे आणि तो फोटो त्याने पूर्वाला पाठवून देखील दिलेला आहे. आणि हे सगळं करून फडतरेला खूप आनंद झालाय, कारण त्याला असं वाटते की पूर्वा मॅडम आपल्याला नक्कीच शाबासकी देणार आहेत. असं म्हणून त्याने पुन्हा एकदा फोन देखील केलेला आहे आणि पूर्वाला सांगितलेलं आहे की मॅडम मी तुम्हाला म्हणलं होतं ना काहीतरी घोळ आहे, बघा मी तुम्हाला एक फोटो देखील पाठवलेला आहे. सत्या मंजू आणि मंजूची आई तिची बहीण हे एका व्यक्तीच्या जवळ उभारलेले आहेत आणि एक व्यक्ती त्यांच्या घरामध्ये आजारी आहे. मला यामध्ये काहीतरी काळबेरे वाटतंय असं देखील तो बोलत आहे. तेव्हा पूर्वा म्हणते, ठीक आहे मी बघते. असं म्हणून जेव्हा तिने तो फोटो बघितलेला आहे तेव्हा पूर्वाच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. कारण ती पूर्वाची आई आहे, ती मानिनी आहे आणि तात्यासाहेब देखील पोलीस स्टेशनमध्येच उभा असतात. जेव्हा तात्यासाहेब हा फोटो पाहतात तेव्हा तात्यासाहेब देखील पूर्ण हलून गेलेले आहेत. कारण त्यांना कळलंय की ही मानिनी आत्तापर्यंत सत्याच्या ताब्यात होती म्हणून आपल्याला सापडलेली नव्हती आणि आता पूर्वाला देखील कळलंय की त्या दिवशी आपल्या गाडीतून मानिनीला कोणी फरार केलं तर ते सत्यानं फरार केलेलं आहे. म्हणजे सत्यानं आपल्याशी जबरदस्त गेम खेळलेला आहे आणि इतके दिवस झालं आपण मंजूला देखील म्हणत आहोत की मानिनीला घेऊन ये, तर ते आपल्याला सापडत नाही असं कारण सांगते. म्हणजे सत्य आणि मंजू यांनी हे सगळं अगदी
व्यवस्थित प्लॅन करून केलेलं होतं हे तिच्या लक्षात आलंय. पण आता आपल्याला गुपचूप खबर मिळालेली आहे. बरोबर आपल्याला खबर मिळाल्यामुळं आपण अचानक तेथे धाड टाकायची असं तिने ठरवलंय आणि तिने लगेच भारतीला बोलावून घेतलेलं आहे. त्वरित, त्वरित आपल्याला इथून निघायचं आहे आणि आपल्याला मंजूच्या घरी जायचं आहे. पोलीस फोर्स घ्या, असं म्हणून तिने भारतीला सांगितलेलं आहे. तेव्हा भारतीला मात्र प्रश्न पडलाय, मंजूच्या घरी? आपल्याला मंजूकडे जायचं आहे का मॅडम? तुम्ही मंजूच्या घरी म्हणलात. तेव्हा लगेच पूर्वा चिडते आणि म्हणते, "तुम्हाला काय वाटतं हो? मी मूर्ख आहे का? मी तुम्हाला जेवढं सांगितलंय ना, तेवढं फक्त करायचं. आपल्याला मंजूच्या घरी जायचं आहे. त्वरित पोलीस फोर्स घ्या आणि चला. सांगितले तेवढी कामं करत जा." तेव्हा परत एकदा तिला भारती विचारते, "मॅडम नक्की काम काय आहे ते कळेल का?" तेव्हा ती म्हणते, "अच्छा, म्हणजे तुम्ही माझे अधिकारी झालाय का? तुम्हाला मी काम सांगितल्यानंतर तुम्ही मला विचारणार का काय ते? पटकन पोलीस फोर्स घ्या आणि निघायचंय आपल्याला." असं म्हणून ती आता लगेच सर्वांना घेऊन मंजूच्या घरी चाललेली असते. पण त्याच वेळेस भारतीनं मात्र हुशारी केलेली असते. जेव्हा ही पूर्वा आतमध्येच असते, तेव्हा भारतीने पटकन लगेच मंजूला फोन केलेला आहे आणि सांगितलंय, की "पूर्वा मॅडम तुमच्या घरी चाललेल्या आहेत. काय कारण आहे मला माहिती नाही, पण पटकन तिथे चाललेल्या आहेत." मंजू तर अगोदरच तिथे असते. मंजूने लगेच ही बातमी सत्याला सांगितलेली आहे. "सत्या, मोठा घोळ झालाय. आपण इथं आलेलो आहोत. ही गोष्ट बहुतेक पूर्वाला कोणीतरी सांगितलेली आहे आणि मानिनी देखील इथं आहे हे त्यांना लक्षात आलेलं असणार आहे. त्यामुळं त्या गाडी घेऊन इथं येत आहेत आणि एकदा जर का त्या इथं आल्या, तर मानिनीला आपण आपल्या हातातून गमावणार आहोत. पुन्हा त्या आपल्याला मानिनीला कधीच आपल्या हाती लागून देणार नाहीत." सत्याला देखील आता टेन्शन आलेलं आहे. एकतर मानिनी तर बेशुद्ध आहे. आता काय करावं ते तिला कळत नाही. तेव्हा लगेच पूर्वाची आई म्हणते, "अगं ठीक आहे ना, मग पोलिसांच्या ताब्यात ह्यांना द्यायला काय प्रॉब्लेम आहे? आपण देऊन टाकूया ह्यांना पोलिसांच्या ताब्यात." तेव्हा लगेच मंजू त्यांना सांगते, "तसं नाही आई. अगं जर का यांना आपण पोलिसांच्या ताब्यात दिलं, तर सत्याला निर्दोष मुक्त करण्याचा मानिनी हा एकमेवच पुरावा आहे. त्या जर का आपल्या हातून निसटल्या, तर पूर्वा कधीच आपल्याला परत आपल्या हातात त्या देणार नाहीत. उलट त्या ह्या सगळ्या गोष्टी तात्यासाहेबांना सांगतील आणि तात्यासाहेब या मानिनीला जेलमधून देखील फरार करेल किंवा त्यांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल." तेव्हा सत्याने लगेच बलमा आणि जयद्या यांना बोलवून घेतलेलं आहे आणि त्यांना एक जबरदस्त मिशन सांगितलेलं आहे. त्यांना सत्याने सांगितलंय, की काही जरी झालं तरी या मानिनीला चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं, पण कोणाला कानोकान खबर देखील लागली नाही पाहिजे, की त्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून ठेवलेलं आहे. तेव्हा जयड्या आणि बलमा म्हणतात, "अरे सत्या, तू काहीच काळजी करू नको. आम्ही त्यांना अशा ठिकाणी ठेवतो ना, पूर्वा काय पूर्वाचा बाप जरी आला ना, तरी त्याला सापडणार नाही, की मानिनीला कुठं ठेवलेलं आहे ते." आणि आता सत्या म्हणतो, "ठीक आहे, मला तुमच्या दोघांवर चांगला विश्वास आहे. पण आता मी तुमच्याबरोबर येऊ शकणार नाही. कारण आता इथे पूर्वा यायला लागलेली आहे. ती या घरामध्ये सगळीकडे शोधाशोध करणार आणि त्यानंतर ती आमच्याकडंच येणार आहे. आम्ही जिथं आहे तिथं ती बघायला येणारच आहे. त्यामुळे आम्ही घरी जाऊन बसणार आहोत." असा सत्याने जबरदस्त आणि छान असा प्लॅन केलेला आहे. तेव्हा बलमा म्हणतो, "अगदी बरोबर. तुम्ही ना घरी जाऊन बसा. आम्ही आता अशा ठिकाणी यांना घेऊन जातो ना, की पूर्वाला कळणार देखील नाही. अगदी व्यवस्थित छान अशा हॉस्पिटलमध्ये ठेवतो आणि त्या पूर्वाच्या कानाला खबर देखील लागणार नाही. असं सगळं आम्ही व्यवस्थित प्लॅन सेट करतो." असं या दोघांनी देखील सत्याला सांगितलेलं असतं. सत्याचा तर या दोघांवर चांगलाच विश्वास आहे. कारण हे दोघं अगदी व्यवस्थित काम करू शकतात हे सत्याला माहीत असतं. लगेच बलमानं एक ॲम्ब्युलन्स देखील बोलावलेली आहे आणि त्यांनी लगेच मानिनीला एका गुप्त अशा ठिकाणी घेऊन जाण्याची चांगली तयारी देखील केलेली असते आणि मानिनी आता शुद्धीवर देखील आलेली असते. सत्य, बलमा आणि जयदा त्यांना सांगतात, की "आम्ही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेलो आहे." तेवढ्यात आता पूर्वा पोहोचलेली आहे. ती म्हणजे मंजूच्या घरी. मंजूच्या घरी येऊन तिने लगेच सगळीकडे शोधाशोध करायला सुरुवात केलेली आहे आणि तिने मंजूच्या आईला म्हणते, "इथं एक बाई होती, ती बाई कुठे गेलेली आहे?" तेव्हा मंजूची आई म्हणते, "बाई? कसली? कोण बाई?" तेव्हा पूर्वाला राग यायला लागतो आणि म्हणतो, "अच्छा." ती म्हणते, "अच्छा, म्हणजे आता मला तुमच्या घरात सगळीकडे बघणं गरजेचं आहे." पण मंजूची आई मात्र तिला ताकाच तूर लागू देत नसते. तिला काहीच कळू देत नसते. तेव्हा पूर्वा चिडते आणि म्हणते, "तुम्हाला काय वाटतंय? मला तुमच्या घरात झडती घेता येणार नाही? आत्ता तुमच्या सगळ्या घरात मी झडती घेऊ शकते." असं म्हणून ती आता घरामध्ये शिरते आणि आतमध्ये जाते आणि बघते तर तिथे मानिनी नसते. तेव्हा ती म्हणते, "इथं एक बाई होती, ती कुठे गेलेली आहे?" मंजूची आई म्हणते, "अच्छा, ती बाई का? ती बाई इथं नाही आता." तेव्हा मंजू चिडते, तेव्हा पूर्वा चिडते आणि आरडाओरडा करायला लागते आणि वस्तू इकडं-तिकडं फेकायला लागते आणि म्हणते, "ती बाई कुठे गेली आहे ते मला आत्ताच्या आत्ता सांगायचं." तेव्हा तिला म्हणते, "हे बघा त्या काकू होत्या ना, त्यांना चक्कर आलेली होती म्हणून आम्ही त्यांना इथं
जरा वेळ आमच्या घरामध्ये ठेवलेलं होतं. त्या शुद्धीवर आल्या आणि मग त्या स्वतःच्या पायानं कुठे निघून गेल्या आम्हाला काही माहिती नाहीये. आम्ही त्यांच्या कशाला मागं-मागं फिरू? माणुसकी म्हणून आम्ही फक्त त्यांना घरामध्ये आणलेलं होतं. आम्हाला काय माहिती त्या पोलिसामध्ये वॉन्टेड होत्या. आम्ही तुम्हालाच फोन केला असता." तेव्हा लगेच पूर्वा चिडते आणि म्हणते, त्या वॉन्टेड होत्या का नव्हत्या हे मी तुम्हाला सांगितलेलं नाहीये. मला फक्त त्या पाहिजेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या कुठे गेल्या ते मला पटकन सांगा." तेव्हा अमरी म्हणते, "मला काही माहिती नाही." आता पूर्वाला वाटतं, की नक्कीच सत्या आणि मंजूनच त्यांना फरार केलेलं असणार आहे. सत्या आणि मंजूकडे जाणं गरजेचं आहे, असं तिला वाटू लागतं. इकडे सत्या आणि मंजू आता घरी पोहोचलेले असतात. सत्या मंजूला म्हणतो, "आता तुझ्या मॅडम इकडं यायला निघालेलेच असतील, कारण त्या आता तिकडं घरी गेल्यानंतर त्यांना तिथं काहीच मिळालं नसेल आणि मग त्यांचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असणार आहे. सगळा आरडाओरडा करून त्यांनी तुमचं घर आहे ते अगदी डोक्यावर घेतलं असणार आहे. पण आता पर्याय काहीच नाही. त्यांना आता मानिनी मात्र सापडणार नाही." तेव्हा ती म्हणते, "पण मानिनी सेफ आहेत ना? त्यांचं काय झालंय सत्या कळलं का? त्यांना ॲडमिट केलंय का?" तेव्हा सत्या म्हणतो, "अहो काय काळजी करू नका. जयड्या आणि बलमा हे दोघं पण त्यांना घेऊन गेलेले आहेत आणि आता त्यांना त्या शुद्धीवर देखील आलेले आहेत. ॲम्ब्युलन्स करून त्यांना एका हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं आहे. आपल्याला देखील आता तिकडं जायचं आहे." तेव्हा ही म्हणते, "हो, पण आपण तिकडे गेलो तर आपल्या मागे पूर्वा धावत पळतच तिकडे येणार. त्यामुळे आत्ताच आपण तिकडे जायला नको जयद्या. जायला नको सत्या." सत्या म्हणतो, "यामुळेच तर आपण इकडे येऊन थांबलोय ना. आता 1च मिनिटात बघा तुमची पूर्वा मॅडम इथं आलेलीच असणार आहे." सत्या असं बोलतच असतो तोपर्यंत पूर्वा ही घराच्या बाहेरच थांबलेली असते आणि पेंटरला बोलत असते आणि म्हणते, "मला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे." तेव्हा पेंटर म्हणतात, "तुम्हाला काय वाटतंय? हे काय साध्या माणसांचं घर आहे का काय आहे? तुम्ही कधीही याल आणि कुणाचीही झडती घ्याल. त्यासाठी काही कागदपत्र लागतात. तुमचा मनमानी कारभार चालत नाही." असं म्हणून पेंटरने अगदी आता तिचीच चांगली उचलबांगडी करायला सुरुवात केलेली असते. तेव्हा पूर्वा चिडते म्हणते, "सगळे कायदे कानून मला माहिती आहेत. म्हणूनच तर मी तुमच्या घरी येताना तुम्हाला जे कागद पाहिजेत ना, ते सगळे घेऊन आलेले आहे." आणि भारतीला ती सांगते, "दे त्यांना तो कागद." असं म्हणून भारती म्हणते, "काका, अहो आमच्याकडं सर्च वॉरंट आहे. त्यामुळं आम्हाला तुमचं घर सर्च करावं लागणार आहे." तेव्हा पेंटर म्हणतात, "असं काय आम्ही घरामध्ये लपवून ठेवलेलं आहे? करा सर्च. माझा काही प्रॉब्लेम नाहीये." असं म्हणून त्यांनी आता घर सर्च करायला दिलेलं असतं. सगळीकडं घर सर्च केल्यानंतर आता पूर्वा डायरेक्ट मंजूच्या रूममध्ये गेलेली असते आणि मंजूला विचारते, की "मानिनी कुठे आहे? ते मला आत्ताच्या आत्ता पाहिजे." तेव्हा सत्या म्हणतो, "मानिनी? कोण मानिनी?" तेव्हा पूर्वा चिडते आणि त्याला फडतरेने पाठवलेला फोटो देखील तिने दाखवलेला असतो. तेव्हा सत्या म्हणतो, "हां, ह्या का? हां, त्या होत्या की मगाशी. अहो मंजूच्या घरी होत्या. त्यांना चक्कर आलेली होती म्हणून आम्ही त्यांना बेडवर झोपवलं होतं आणि त्यानंतर डॉक्टरांना देखील बोलवलं होतं. पण त्यांना बरं वाटायला लागलं आणि बरं वाटलं की त्या म्हणल्या, 'मला इथं थांबायला नको, मला जायचंय.' आणि मग त्या निघून गेल्या. आता कुठं गेल्या, काय गेल्या, आम्हाला काय करायचंय? त्यामुळं आम्ही काही जास्त सांगू शकत नाही." तेव्हा पूर्वा जोरात ओरडून बोलायला लागते आणि म्हणते, "ती कोठे आहे ते मला आत्ताच्या आत्ता पाहिजे." तेव्हा मंजू देखील तिच्यावर ओरडते आणि म्हणते, "मॅडम, हे तुमचं पोलिस स्टेशन नाहीये, हे आमचं घर आहे. इथे येऊन तुम्ही तुमचा रुबाब झाडायचा नाही. तुम्हाला सांगितलं ना, त्या निघून गेल्यात, कुठे गेल्यात ते आम्हाला माहिती नाही. त्यामुळं तुम्ही पुढचं बोलू नका." सत्य देखील त्यांना सांगत असतो, "अहो तुम्हाला शोधाशोध करायची आहे ना, तर बाहेर करा ना. इथं कशाला आलाय तुम्ही? आता घरामध्ये तुम्ही सगळीकडे शोधून बघितलं ना, तुम्हाला सापडल्या का त्या? नाही सापडल्या. म्हणजे त्या घरात नाहीयेत ही साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही का?" आता पूर्वाला कळलेलं असतं, की सत्य आणि मंजूने बरोबर आपला गेम केलेला आहे. सत्य आणि मंजूने तिला आता हाकलून दिलेलं आहे, कारण तिला घरात काहीच सापडलेलं नाही. सत्या आणि मंजू आता दोघेही पूर्वा निघून गेल्यावर हॉस्पिटलला गेलेले आहेत. जयदेव बलमाला भेटलेले आहेत आणि डॉक्टरांना त्यांनी विचारलंय, की ह्या कधीपर्यंत बऱ्या होतील. डॉक्टर म्हणतात, "काळजी करण्यासारखं काही नाही, पण त्यांच्या डोक्यावर काहीतरी जबरदस्त परिणाम झालेला आहे, असं जाणवतंय. त्यामुळं त्यांना काही दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवणं गरजेचं आहे." तेव्हा सत्या जयदेव आणि बलमाला म्हणतो, "तुम्हाला सांगितलं ना, तसं अगदी तुम्ही केलं, त्यामुळं आपल्याला खूप फायदा झालेला आहे." पूर्वा घरी आलेली होती आणि तिनं सगळीकडे शोधाशोध केली, पण तिला कुठेसुद्धा मानिनी मिळाली नाही. त्यामुळे तिची खूप चिडचिड झालेली आहे. सत्या आणि मंजू यांनी अगदी बुक्कीत टेंगुल करून अगदी पूर्वाचा चांगलाच बदला घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळं पूर्वा चांगलीच चिडलेली आहे. आता पूर्वा मानिनीला कसं शोधणार, पण मानिनी तिच्या हाती लागू न देण्याचा सत्या आणि मंजूनं केलेला प्लॅन हा अगदी व्यवस्थित सक्सेस झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. अशाच सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. थँक